नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे, एसएससी एज्युकल्चर या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण जी सीजीएल ची 2024 च्या पीवायक्यू ची टियर 1 ची सीरीज बघतोय, त्याच्यातील हे पुढचं लेक्चर आहे। तर लेक्चरचं नाव आहे, आजच्या टॉपिकचं नाव आहे एजेस क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं लेक्चर घेतोय। तुम्हाला याची पीडीएफ आणि आपण सोडवलेली पीडीएफ पाहिजे असेल तर एसएससी एज्युकल्चर नावाचं एक टेलिग्राम चॅनल आहे आपलं, त्याच्यावरून तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करू शकता। एसएससी एज्युकल्चर आतापर्यंत झालेल्या लेक्चरची पीडीएफ त्याच्यावरच आहे, एसएससी एज्युकल्चर या टेलिग्राम चॅनलवरून। आणि नुकतंच कालच एमटीएसचं पण नोटिफिकेशन आलेलं आहे की जे मी तुम्हाला म्हणलेलो जवळजवळ तुम्हाला 5 ते 6 एक्झाम तुम्हाला एका वर्षात देता येतात। तर तुम्ही फॉर्म भरून घ्या। तुम्हाला फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही। सीजीएल आहे, सीएचएसएस आहे, सिलेक्शनचा तर फॉर्म संपलाय डेट, पण आता एमटीएस आहे, थोड्या दिवसात सीपीओ आणि परत जीडी। तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या एक्झाम असतात, सगळ्यांना सेम सिलेबस असतो, मॅथ, रिझनिंग, जीके, जीएस आणि इंग्लिश, दुसरं काही असत नाही। तर ज्यांना खूप सारे म्हणजे कमी सिलेबस किंवा कमी सब्जेक्ट आहेत, अभ्यास तर जास्तच करायचा आहे पण सिलेबस एकदम रिस्ट्रिक्टेड आहे, खूप साऱ्या गोष्टी करायच्या नाहीत आपल्याला आणि सारखे सारखे चान्स द्यायला मिळतात तुम्हाला, एका वर्षात जवळजवळ 6 चान्स द्यायला मिळतात तुम्हाला। तर डेफिनेटली तुम्ही एसएससीचा एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणून मधून ऑप्शन म्हणून बघू शकता याच्याकडे, की जास्त वेळा आपल्याला स्वतःवर ट्राय घ्यायला येतो। आणि तुम्हाला हे फॉर्म भरताना काही अडचण आली, याच्या अभ्यासाविषयी काही अडचण आली तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। आता आपण आजच्या लेक्चरला आपल्या सुरुवात करूया। एजेस हा टॉपिक रेशोच्या अंडर येतो, तर बघू आपण याचं कसं करायचं। 10 years ago, the age of Sunita was thrice the age of her daughter Tanaya. 10 years hence, the age of Sunita will be twice the age of Tanaya. What is the ratio of their present? मी पहिल्यांदा ट्रॅडिशनल वे सांगतो कसं करायचंय आणि त्याच्यानंतर माझी मेथड सांगतो की आपण कसं जायचं एक्झाम ह्याच्यामध्ये। 10 years ago, the age of Sunita. सुनीताचं एज 10 वर्षापूर्वी, जर सुनीताचं आजचं वय यस पकडलं तर यस वजा 10, हे किती होतं? थ्राईस होतं द एज ऑफ हर डॉटर तनया। तनयाच्या 10 वर्षापूर्वीच्या काय होतं? थ्राईस होतं, म्हणजे 1 आणि 3। ओके, सुनीताचं तिप्पट होतं तनयापेक्षा 10 वर्ष आधी। नंतर त्यांनी काय म्हटलंय? 10 years hence, म्हणजे 10 वर्षानंतर सुनीताचं वय काय होतं? विल बी ट्वाइस, दुप्पट होतं कोणापेक्षा? तनयापेक्षा, म्हणजे तनया अधिक 10च्या काय होतं? ते दुप्पट होतं, म्हणजे तनया अधिक 10 एक असेल तर हे। थोडक्यात आता आपल्याला 2 इक्वेशन मिळाले आपले, मग 2 इक्वेशन आपण सॉल्व्ह करून घेऊ। पहिल्यांदा हे इक्वेशन सॉल्व्ह करू, कसं येणार? तिरकस गुणाकार करा, s - 10 इज इक्वल टू 3t - 30, हे पहिलं इक्वेशन मिळालं आपल्याला। आणि दुसरं इक्वेशन काय? s + 10 इज इक्वल टू 2t + 20। याला जरा व्यवस्थित लिहून घेऊ। पहिल्या इक्वेशनला काय काय करता येईल? s - 3t इज इक्वल टू -10 तिकडे गेलं, +10, -30 + 10 -20, आणि परत s - 2t इकडे आलं तर 10 तिकडे गेलं तर 20 - 10 दॅट इज 10। म्हणजे मला फायनली माझा हे 2 इक्वेशन मिळून गेले। आता हे 2 इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे। कसे सॉल्व्ह करायचे? सेम काहीतरी असेल ते मायनस करून घ्या। एस सेम आहे तर आपण पहिल्यातून दुसरं इक्वेशन मायनस करू, सगळे साइन चेंज होतात मग, ठीक आहे। आन्सर काय येतं? +s - s कॅन्सल, -t + 2t, याचा आन्सर काय येणार? -t येणार फक्त, आणि -20 - 10 ह्याचा आन्सर काय येणार? -30 येणार, बरोबर। सो मायनस प्लस, सो t इज इक्वल टू काय झालं? 30। सो तनयाचं आजचं वय काय झालं? 30। आता व्हॉट इज द रेशिओ ऑफ देअर प्रेझेंट एजेस? तनयाचं 30 मिळालं आपल्याला, ते कुठल्या पण एका इक्वेशन मध्ये टाका आणि सुनीताचं एज काढा। मी तनयाचं 30 मिळालेलं मला पहिल्या इक्वेशन मध्ये टाकतो, तर काय येणार? सुनीता -3 इंटू तनयाचं किती आहे? 30 इज इक्वल टू -20। सो सुनीता इज इक्वल टू काय येणार? 30 × 90, 90 तिकडे गेलं तर 90 - 20 70, तर सुनीताचं एज काय झालं? 70। सुनीताचं एज झालं 70। तर त्यांच्या आजच्या वयाचा रेशो विचारलाय, सुनीता अपॉन तनया। सुनीताचा आहे 70, तनयाचा आहे 30, सो 0 0 कॅन्सल। त्यांच्या आजच्या वयाचा रेशो काय? 7:3, ऑप्शन नंबर डी। कळलं का? तर ही आहे इक्वेशनची मेथड। अशा मेथडने गेला तर कधीच पेपर कव्हर होणार नाही एसएससीचा। मग तुम्हाला काय पाहिजे? कन्सेप्च्युअल मेथडने शिकवायला पाहिजे। मी एमपीएससी मध्ये पण कधी असं शिकवत नाही, कारण ह्याचा काही उपयोग नसतो पेपरमध्ये, जर लवकर पेपर कव्हर करायचा असेल तर। मग आपल्याला कशा पद्धतीने जायचंय? तर आपल्याला रेशोच्या पद्धतीने जायचंय।
ठीक आहे. तर एजेसचे कन्सेप्ट काय, दोन व्यक्तींच्या वयातील फरक कधीच बदलत नाही. म्हणजे तुम्ही जर तुमचं आणि भावाचं वय बघितलं, कितीही तुम्ही भविष्यात गेला, ठीक आहे, तरी तुमच्या दोघांच्या वयातला फरक तोच असतो. मग तीच गोष्ट आपल्याला आता इथं करायची. बघा मी कसं करतो. सुनीता आहे, तनया आहे, त्यांच्या 10 वर्षापूर्वीच्या वयाचा रेशो, 10 years अगोचा वयाचा रेशो किती आहे सुनीता आणि तनयाच्या? 3:1. 3:1. त्यांच्या 10 वर्षानंतरच्या वयाचा रेशो तो किती आहे? 2:1. आता मी आत्ता मगाशी काय म्हटलं, डिफरन्स बिटवीन एजेस ऑफ टू पीपल ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. दोघांच्या वयातील फरक नेहमी सेम आहे. मग इथं कितीचा फरक आहे? 2चा. इथं कितीचा? 1 का? सेम आहे का? नाही. मग ह्याला सेम करून घ्यायला लागेल. सेम करून कसं घ्यायचं? इथं 2 आहे, इथं 1 आहे, या 1ला 2 न गुणायचं, मग सेम होऊन जात आहे. मग ह्या पूर्ण रेशोलाच मी किती न गुणणार? 2 न गुणणार. तर नवीन रेशो काय तर होणार? 2 2 4, 2 1 2, आणि काही फरक पडत नाही. When we multiply numerator and denominator by the same number, then there will be no change in the meaning of the ratio. केलं? मग आता मला सांगा, दोन्ही मध्ये फरक आता 2 2 चा झाला ह्या इक्वेशन, ह्या रेशो मध्ये आणि ह्या रेशो मध्ये. आता तनया सांगा, 1 ची किती झाली? 2, म्हणजे कितीने वाढली? 1 न. पण कोणाच्या भाषेत? आपल्या भाषेत. रेशोची भाषा म्हणजे आपली भाषा. त्यांच्या भाषेत कितीने वाढले? भूतकाळातले 10 वर्ष आहेत आणि भविष्यातले 10 वर्ष आहेत. त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर -10 आणि +10 आहे, म्हणजे टोटल कितीचा गॅप आहे? 20 चा. म्हणजे आपल्या 1 लाच ते किती म्हणतायत? 20 म्हणतात. आपल्या 1 ला काय म्हणले ते? 20. मग मला सांगा, आपल्या 1 ला जर ते 20 म्हणत असतील तर आपल्या ह्या 1 ला पण किती म्हणतील ते? 20. आणि या 3 ला किती म्हणतील ते? 60. बरोबर. पण ही कधीची वय आहेत त्यांची? 10 वर्षापूर्वीची वय आहेत. त्यांनी कटला विचारला आपल्याला आजचा रेशो. 10 वर्षापूर्वी सुनीता 60 ची असेल तर आज कितीची असणार? 70 ची. 10 वर्षापूर्वी तनया 20 ची असेल तर आज कितीची असणार? 30 ची. तर यांच्या वयाचा रेशो काय झाला? 0 0 कॅन्सल, 7:3. आलं का? हे बघा केवढं जाते आणि ते बघा केवढं येते. हे तर शिकवतोय म्हणून एवढं डिटेल लिहिलं, एवढं लिहायला पण लागत नाही तुम्हाला एक्झाम मध्ये. कळालं? तर ही आपली कन्सेप्ट आहे, यानं तुम्हाला जावं लागतं. ओके. तर काय आन्सर? ऑप्शन नंबर डी, 7:3. आता याच लेक्चर मध्ये तुम्हाला अजून 1-2दा हे गणित झालं अशा पद्धतीचं, ही कन्सेप्ट पण तुम्हाला कळून जाईल. आता आपण इथून पुढे असं नाही सोडवायचंय, ह्या अशा पद्धतीने जर गरज पडली तरच असं जायचं, नाहीतर ते सगळीकडे चालू होतं. ही काही ट्रिक वगैरे नाही, ही कन्सेप्टच आहे प्रॉपर. ओके. चलो पुढचं एक्झाम्पल. हेमा इज 20 years old and her sister Neha is 30 years old. How many years ago were their ages in the ratio of 3:5? Hema is 20 years old and Neha is 30 years old. आता त्यांनी काय विचारले, किती वर्षापूर्वी त्यांचे रेशो काय होते? 3:5 मध्ये होते. म्हणजे कितीतरी वर्षापूर्वी हे काय पाहिजे? 3च्या पाड्यात पाहिजे, किंवा हे काय पाहिजे? कितीतरी वर्षापूर्वी 5च्या पाड्यात पाहिजे. बरोबर. मी जर मला एक सांगा, ह्याच्यातून 3 वजा केले दोघांच्यातून तर हे होणारच नाहीये. 3 वजा केले तर 27 येते, 2 वजा केले तर 28 येते, 5च्या पटीत येतच नाही, 7 वजा केले तर 23 येते, येतच नाही. म्हणजे हे 3 तर ऑप्शन येणारच नाहीत. कुठला ऑप्शन उरला? एक. चेक करूया. मी जर ह्याच्यातून 5 वजा केले तर इथे किती येते? 15. ह्याच्यातून पण 5 वजा केले तर इथे किती येते? 25. बघा मग, 5 त्रिक 15 आणि 5 5 25 आले का 3:5 रेशो मध्ये? पण मी असलं काय एक्स वगैरे करत बसलो का? ह्याची ट्रॅडिशनल मेथड लोक काय सांगतील? 20 वजा x वर्षापूर्वी अपॉन 30 वजा x वर्षापूर्वी त्यांचा रेशो काय? 3:5. मग हे सोडवत बसायचं. 20 5 100 वजा 5x, 30 त्रिक 90 वजा 3x, 90 तिकडे गेले 10, परत 5x इकडे आले तर किती येणार? 2x. तर x बरोबर किती आलं? 5. हे ट्रॅडिशनल वे ठीक आहे, इट्स ओके. पण लहानपणी पेपर फास्ट सोडवायचा असेल तर तुम्हाला ह्या अशा गोष्टी माहित असल्या पाहिजेत, की बाबा कितीतरी वर्ष कमी केल्यानंतर मला नेहा 5च्या पटीत पाहिजे. जर 30 मधून मी 3 2 7 कमी केलं तर ती कधीच 5च्या पटीत येणार नाही. म्हणून उत्तर काय आलं? 5. कळालं? कारण 30 मधून 5 वजा केलं तरच 25 हे 5च्या पटीत येतंय. समजलं सगळ्यांना व्यवस्थित? चलो नेक्स्ट. In a team of 7 members, the average age of 6 of the member is 42 years. 6 members average किती आहे? 42 years आहे. While the average age of 7th member of the team is 36 years more than the average age of all the 7 members taken together, find the age in years of the 7th member of the team. चला आपण बघू काय काय म्हटलंय. In a team of 7 member, the average age of 6 member is 42. तर मला सांगा, सम ऑफ 6 मेंबर्स किती येईल?
ॲव्हरेज टोटल काय असते सम इंटू ॲव्हरेज. सो 42 ॲव्हरेज इंटू नंबर काय असते 42 इंटू 6 दॅट इज 6 दोन्ही 12 6 चौक 24 आणि 25. आता काय म्हटलंय while the age of the seventh member किती आहे the team is 36 years more than the average age of the all the 7 members taken together. सातव्या माणसाचं वय किती आहे माहिती आहे सगळ्यांचं जेवढं ॲव्हरेज वय 7च्या 7 लोकांचं त्याच्यापेक्षा 36 इयर जास्त आहे. त्याच्यापेक्षा 36 इयर जास्त आहे. मी काय म्हणतो आपण आता काय करू सातव्या माणसाचं वय हे करू आपण सातव्या माणसाचं वय किंवा आपण ह्यांचं ॲव्हरेज अजून करू काही एक केलं तरी चालतंय तुम्हाला. ठीक आहे मी म्हणतो की सातव्या माणसाचं वय x आहे. मग टोटल काय होणार 252 प्लस x अपॉन 7 बरोबर. आणि त्यांनी x म्हणजे काय सांगितलंय हे काय झालं ॲव्हरेज आणि त्यांनी x म्हणजे काय सांगितलंय त्याचं वय काय रे सगळ्यांच्या ॲव्हरेज पेक्षा ह्या सगळ्यांच्या ॲव्हरेज पेक्षा त्याचं वय काय 36 ने जास्त आहे. हा झाला सगळ्यांचा ॲव्हरेज. याच्यामध्ये जर मी 36 मिळवलं तर त्या माणसाचं वय आलं पाहिजे मिळालं. 7 जणांचा ॲव्हरेज झाला त्या माणसाचं वय x पकडलं 6 जणांचं एवढं सातव्याचं एवढं त्यांचं ॲव्हरेज 7 ह्यांचा ॲव्हरेज झाला त्याच्यापेक्षा 36 ने जास्त कोणाचं आहे त्याच माणसाचं. जमलं. आता सॉल्व करू हे काय येणार 252 प्लस x प्लस 7 सख्ख 42 7 त्रिक 21 आणि 4 25 इज इक्वल टू हे 7 तिकडे जाणार खाली येणार ना इथलं तिकडे जाणार 7x. जमलं. आता हे x तिकडे गेलं किती येणार 6x आणि इथं काय आलं आन्सर 2 आणि 2 4 5 आणि 5 10 2 आणि 2 4 आणि 1 5. तर बघा आता x बरोबर 6 8 48 2 उरले 6 चौक 24. तर x आपण त्या माणसाचंच वय पकडलं होतं तर ते किती आलं 84. समजलं का. एकदम सिंपल वेनं चाललो आपण काही गडबड गोंधळ करायचा नाही. हे कसं काढलं सम इज इक्वल टू काय असतंय सम इज इक्वल टू ॲव्हरेज इंटू नंबर. सम इज इक्वल टू ॲव्हरेज इंटू नंबर. आपण काय ह्या सिरीज मध्ये काय प्रॉपर डिटेल शिकवत नाही ते आपण बॅच मध्ये घेऊयाच. पण आता इथं काय करतोय आपण बाबा सगळा पेपर बघतोय की किती सिंपल पद्धतीने होतोय काय लय मोठे कॅल्क्युलेशन करायला लागत नाही आता आपल्याला. चला पुढे जाऊ. आणि SSC पण TCS कंडक्ट करते. सो जे तुम्ही सरळ सेवेचा वगैरे अभ्यास करत असाल तर ही सिरीज तुम्हाला सुद्धा उपयोगाची आहे. नेक्स्ट द रेशिओ ऑफ द एजेस ऑफ A and B 3 years ago वॉज. आता ते मागाचं गणित आहे बघा कसं करतोय मी. A आणि B चा रेशिओ पाहिजे आपल्याला किती आहे A आणि B चा रेशिओ 5:7 आहे 5:7 कधी वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी. पुढचं वाक्य काय म्हटलंय द रेशिओ ऑफ द एजेस 3 years फ्रॉम नाऊ म्हणजे 13 वर्षानंतर 13 वर्षानंतरचा त्यांचा रेशिओ किती आहे 9:11. पटलं. इफ द प्रेझेंट एजेस ऑफ C ठीक आहे आता आपण A आणि B चे रेशिओ हे काढू. कन्सेप्ट काय दोन व्यक्तींच्या वयातील फरक नेहमी कॉन्स्टंट पाहिजे. इथे कितीचा फरक आहे 2चा इथे कितीचा आहे 2चा म्हणजे आपले रेशिओ ऑलरेडी ऍडजस्टेड आहेत किंवा रेशिओ ऑलरेडी बॅलन्स्ड आहे आपले फरक सेम आहे. मग आता डायरेक्ट करायचं 7चं काय झालं 11 म्हणजे कितीने वाढलं 4 कोणाच्या भाषेत आपल्या भाषेत. पण त्यांच्या भाषेत काय झालंय -3 वरून ते +13 पर्यंत पोहोचलेत म्हणजे 3 ते 13चा प्रवास म्हणजे 16 तासांचा प्रवास केला. म्हणजे आपल्या 4ला ते किती म्हणतायत 16 वर्ष म्हणतायत करेक्ट. मग आपल्या 4ला जर 16 वर्ष म्हणत असतील तर आपल्या 1ला किती म्हणतील 4. डन. आता विचारलंय काय A आणि B चं काढू. आता 1 म्हणजे 4 आहे तर 7 म्हणजे 28 5 म्हणजे 5 चौक 20. पण ही कधीची वय आहेत 3 वर्षापूर्वीची म्हणजे A आणि B ची आजची वय काय टुडेज एज काय A आणि B चं हे 3 वर्षापूर्वी 20 आहे म्हणजे आज किती असणार 23. हे किती असणार 28 + 3 31. आता पुढं द प्रेझेंट एज ऑफ C इज 11 years लेस देन B. C चं प्रेझेंट एज किती आहे 11 years लेस देन B. सो C किती आला 20. देन द प्रेझेंट एज ऑफ C इन इयर. C चं आजचं वय काय झालं रे 20. ऑप्शन नंबर C. इझी कळतंय. ही कन्सेप्ट तुम्हाला अशी समजली पाहिजे. ओके. पुढे अजून एक्झाम्पल येतील तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजेल. चला बघा काय म्हटलंय आता ह्याच्यात. पुढचा प्रश्न बघा तशाच पद्धतीचा आहे. काय म्हटलंय अमित फादर इज एज 5 times मोर दॅन अमित. 5 times मोर आहे म्हणजे 6 times आहे. अमित फादर इज 5 times मोर म्हणजे 6 times म्हणजे अमित 1 असेल तर फादर किती 6. हा कधीचा आहे टुडेज एज आहे. आफ्टर 6 years म्हणजे टुडे प्लस 6 ही वुड बी 3.5 times. 3.5 times म्हणजे 7/2. सो अमित 2 असेल तर फादर किती असणार 7.
चला आपल्या पद्धतीने करू. कन्सेप्ट काय, दोघांच्या वयातील फरक सेम. इथे कितीचा आहे, 5चा आहे. इथं पण कितीचा आहे, 5चा आहे. सो रेशो ऑलरेडी ऍडजस्टेड आहेत किंवा ऑलरेडी बॅलन्स आहेत रेशो. म्हणजे आता अमित 1चा 2 झाला म्हणजे 1 न वाढला. पण आपल्या भाषेत, त्यांच्या भाषेत आजवरून 6 वर्षानंतर गेलाय म्हणजे आपल्या 1ला ते काय म्हणतायत, 6 इयर्स म्हणतायत. सो 1 म्हणजे 6 इयर्स आहेत. तर 2 म्हणजे किती, 12. 7 म्हणजे किती, 42. हे कधीचं वय आहे, 6 वर्षानंतरचं. त्यांनी काय विचारलंय, आफ्टर फर्दर 9 इयर म्हणजे अजून 9 वर्षांनी, याच्यानंतर पण 9 वर्षांनी. याच्यानंतर 9 वर्षांनी हा कितीचा होईल फादर, 51चा. आणि अमित कितीचा होईल, 21चा. तर ते किती टाइमचा विचारलंय, तर 51/21. तर किती येणार हे, 17 त्रिक 51, 3 7 21, 7 2 14, उरले 3/7. 2/3/7 2/3/7 टाइम्स. ओके, इझी होतं, फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं होतं. नेक्स्ट, घनश्याम इज थ्राइस ॲज ओल्ड ॲज आकाश. घनश्याम is thrice as old as Akash. 10 years ago, Ghanshyam was 4 times. 10 years ago. Today, t-10. Ghanshyam was 4 times as old as Akash. What is the difference between their current ages? Current age मधला डिफरन्स विचारला आपल्याला. सिंपल, पहिल्यांदा आपण गॅप बघू. इथं 2चा आहे, इथं 3चा आहे. म्हणजे याला ऍडजस्ट करायला लागेल. 2 आणि 3 आहे, दोघांना 6 करू शकतो. या रेशोला मी 3 न गुणतो, या रेशोला 2 न. 3 3 9, 3 1 3, 2 4 8, 2 1 2. आता दोन्हीकडे डिफरन्स सेम झाला. आता बघा, आकाश 1 न कमी झालाय आपल्या भाषेत, त्यांच्या भाषेत तो 10 वर्षांनी कमी झालाय. सो आपल्या 1ला काय म्हणतात, ते 10 म्हणतात. विचारलाय काय, व्हॉट इज द डिफरन्स. तर डिफरन्स किती आहे, हा डिफरन्स आहे हा 6चा, बरोबर. मग 1ला 10 आहे, तर 6ला किती येणार, 60. डिफरन्स कितीचा असणार आहे, 60चा. एवढं करायचीच गरज नाही पडत आपल्याला. जसं जसं तुम्ही पुढे जाताना तुम्हाला कळतं, दोघांच्या मधला डिफरन्स आपण 6 करतोय म्हणजे ते 6च्या पटीत पाहिजे. मला सांगा, 65 आहे का 6च्या पटीत, नाही. 50 आहे का नाही, 55 आहे का नाही. काय येणार आन्सर, ऑप्शन नंबर बी. समजलं, ठीक आहे. तर हे सोडवलं तर चालतंयच, पण तरी पण तुम्हाला आपलं सांगितलं. 1 year ago द एज ऑफ बी वॉज ट्वाइस दॅट ऑफ ए. 1 year ago एज ऑफ बी was twice that of A. म्हणजे A 1 असेल तर B किती असणार आहे, 2. After 9 years म्हणजे t+9, if the ratio of the ages of B and A would be 4:3, then the sum of their present ages is. आता याचा किती आहे, 1 आहे. याचा किती आहे फरक, 1चाच आहे. म्हणजे रेशो ऑलरेडी ऍडजस्टेड आहे, फरक कॉन्स्टंट करायचा असतो. A चं काय झालं, 1चं 3 झालं तर 2 ने वाढला. पण त्यांच्या भाषेत काय, भूतकाळातील 1 वर्ष, भविष्यातील 9, 9 1 10. म्हणजे आपल्या 2ला काय म्हणतायत, ते 10 वर्ष म्हणतायत. तर आपल्या 1ला काय म्हणतील, 5 वर्ष म्हणतील. त्याने काय सांगितलं, देन द सम ऑफ देअर प्रेझेंट एजेस. आता मला सांगा, 1 म्हणजे 5 आहे, तर 2 म्हणजे काय असणार, 5 2 10, आणि हे 1 म्हणजे 5, बरोबर. पण ही त्यांची कधीची वर्ष आहेत, 1 वर्षापूर्वीची. त्यांची आजची वर्ष काय येणार, 10 आणि 1 11, आणि 5 आणि 1 6. 11 आणि 6 किती येणार, मग 11 आणि 6 येणार 17. त्यांचं आजच्या वयाची बेरीज किती आहे, 17 आहे. समजलं का, डन. आता हे पण तुम्हाला डायरेक्ट सॉल्व्ह करता येतंय. त्यांनी काय सांगितलंय, आजच्या वयाची बेरीज. आणि हे आपल्याला ते तर माहित आहे की 1 वर्षापूर्वीचा रेशो काय, 2:1 आहे. 1 वर्षापूर्वीचा रेशो किती आहे, 2:1 आहे. मला सांग, ही सगळी आजच्या वयाची बेरीज आहे. मग ही त्यांची 1 वर्षापूर्वीची बेरीज काय, 2 2 कमी असणार. ह्याची 19 असणार, ह्याची 28 असणार, ह्याची 13 असणार, आणि ह्याची 15 असणार. आपली 1 वर्षाचा रेशो काय, 2:1. म्हणजे ह्यांची बेरीज किती आहे, 2 आणि 1 3. म्हणजे 1 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 3च्या पटीत पाहिजे. मला सांगा, 19 आहे का 3च्या पटीत, नाही. 28 आहे का, नाही. 13 आहे का, नाही. 15 आहे का, काय येणार आन्सर. कळलं का, हे असं तुम्हाला डेव्हलप करायचं आहे. तर मग ह्या सेंट्रलच्या ज्या एक्झाम आहेत त्या तुमच्या इझी होऊन जातात. ओके, दरवेळी एक्स आणि वाय नसतो कुठे, मी कायम बोंबलून सांगतो, एक्स वाय ची मेथड कामाला येत नाही फास्ट सोडवण्यासाठी. पुढे जाऊ आपण. Nihira is 25 years old and Puneet is 30 years old. How many years ago was the ratio? Their ages is 3:4. बघा, Nihira is 25 years old and Puneet is 30. किती वर्षापूर्वी त्यांचा रेशो 3:4 होईल. आपल्याला थोडक्यात बघायचं आहे किती वर्षापूर्वी हे 4च्या पटीत होईल आणि हे 3च्या पटीत होईल. एक एक ऑप्शन करू. 20 जर केले तर 30 - 20 10 होते. 10 काय 4च्या पटीत नाही, पहिला कट करू. 30 - 15 15 येते, 4च्या पटीत नाहीये. परत 10 30 - 10 20 येते, 4च्या पटीत आहे. खालचं चेक करू. 30 - 5
25 4च्या पटीत नाही, म्हणजे हे पण नाही. उत्तर काय आलं हे? इव्हन तुम्ही हे 10 वजा केलं तर 15 सुद्धा 3च्या पटीत येते. वाटल्यास करून बघू. 25 वजा 10 15, 30 वजा 10 20, 5 त्रिक 15, 5 चोक 20. ऑप्शन आलं सी. एक्स न वगैरे करायची काही गरज नाही, जसं मगाशी करून दाखवलं होतं मी तुम्हाला. नेक्स्ट, 7 years ago Prachi was 4 times as old as her daughter was at that time. 7 years ago प्राची किती होती? 7 वर्षापूर्वी 4 टाइम्स तिच्या डॉटर पेक्षा. डॉटर 1 असेल तर प्राची 4 असणार. 4 years from now, आजपासून 4 years नंतर म्हणजे टुडे प्लस 4, प्राची विल बी 2.5 टाइम्स. 2.5 म्हणजे अडीच पट. 2.5 म्हणजे 5/2, म्हणजे डॉटर 2 असेल तर प्राची किती असणार आहे? 5. डॉटर वुड बी. फाइंड द सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ द प्राची अँड हर डॉटर, असं त्यांनी विचारलेलं आहे. तर मला सांगा, आता करू आपण. आता त्यांची आजची वय काढू. कितीचा गॅप आहे इथं? 3चा. इथं पण कितीचा आहे? 3चा. रेशो ऑलरेडी ऍडजस्टेड आहेत. डॉटर एकाची 2 झाली म्हणजे 1 न वाढली. आपल्या भाषेत, त्यांच्या भाषेत काय? भूतकाळातील 7 आणि भविष्यातील 4. 7 आणि 4 11, म्हणजे आपल्या 1 ला काय म्हणतायत ते? 11. त्यांना त्यांच्या आजच्या वयाचं पाहिजे. 1 म्हणजे 11 आहे तर हे 1 म्हणजे 11 येणार, हे 4 म्हणजे 44 येणार. पण ही वय कधीची आहेत? 7 वर्षापूर्वीची आहेत. म्हणजे आजची वय काय येणार? 44 आणि 7 51, आणि 11 आणि 7 18. त्यांच्या आजच्या वयाची बेरीज काय येणार? 8 आणि 1 9, 5 आणि 1 6. आजच्या वयाची बेरीज किती येणार? 69, 69. आता हे पण शॉर्टकटनं सोडवता येते. त्यांना 7 वर्षापूर्वीचा रेशो दिलाय. आपल्याला ह्या सगळ्या बेरजा आजच्या 7 वर्षापूर्वीच्या बेरजा काढूया. दोघांचे 7 7 म्हणजे 14 कमी होणार. 77 वजा 14 कमी झाले, किती आले? 3 आणि 63. ठीक आहे. 49 वजा 14 कमी झाले. 9तून 4 गेले 5, 4तून 1 गेले 3. 72 वजा 14 आले. 12तून 4 गेले 8, आणि 7तून 2 गेले 5, आणि 69 वजा 14 आले. किती आले? 9तून 4 गेले 5, आणि 6तून 1 गेला 5. आता 4 आणि 1 5. 5च्या पटीत 55 आहे. हे पण उत्तर, पण इथं 35 पण येतंय. मग त्यावेळी तुम्हाला दुसरं पण चेक करायला लागतं. ठीक आहे. हे दुसरं पण तुम्ही चेक केलं की मग होऊन जात. त्यापेक्षा हे सोडवणं एका ह्याच्यात आन्सर येऊन जाईल तुमचं. ऑप्शन नंबर डी. At present, A is thrice as old as B. A is thrice as old as B. C is 5 years elder than B. C is 5 years elder than B. The sum of the ages of ABC is 75. Sum of the ages of ABC is 75 years. The ratio of the ages of B 5 years ago to the age of A 3 years from now is. चला, हे असं विचारलं. आपल्याला 3 गोष्टी दिलेत. ए बी चा रेशो दिलाय आणि सी सुद्धा बी च्या फॉर्मॅट मध्ये दिला आपण. मग जर आपण मी ह्याला कशाला तर बी ला बीच पकडलं, बी चं वय बी पकडलं, मग ए चं काय होणार? 3B, आणि मग सी चं काय होणार? बी पेक्षा 5 न जास्त आहे तर बी प्लस 5. तर तिघांच्या वयाची ऍडिशन. ए किती आहे? 3B प्लस बी किती आहे? बी, आणि सी किती आहे? बी प्लस 5. यांची ऍडिशन दिली आहे तुम्हाला. किती दिली आहे? 75. करा मग. हे किती आहे? 3B. 3B प्लस बी प्लस बी, 4B 5B. 5B इज इक्वल टू प्लस 5 तिकडे गेलं किती येणार? 75 मायनस 5 70. बी किती येणार मग? 14. बी आलं 14. समजतंय? बी आलं 14. मग आता मला सांगा, बी 14 आलं तर सगळ्यांचे एजेस काढू. बी 14 आलं, ए किती होणार? 42, आणि सी किती होणार? 14 प्लस 5 दॅट इज 19. आणि काय विचारले आता? द रेशिओ ऑफ द एजेस ऑफ बी 5 years अगो. बी 5 वर्ष आधी किती होता? 9. ठीक आहे. एज ऑफ 5 years अगो टू द एज ऑफ ए 3 years फ्रॉम नाउ. ए 3 वर्षानंतर 42 आणि 3 किती होता? 45. तर 9 45 म्हणजेच काय? 1/5 1/5. ऑप्शन नंबर डी. बस सिंपल 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 लिहित राहायचं आपल्याला. नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. द एजेस ऑफ 2 फ्रेंड्स राम अँड रवी डिफर बाय 7 years. राम अँड रवी डिफर बाय 7 years. राम अँड रवीचा आरवी करतो, यांचं डिफर बाय 7 years. राम्स मदर मायादेवी इज 3 times as old as Ram. Ram's mother Mayadevi is 3 times as old as Ram. And Ravi is 4 times as old as his brother Soham. Ravi is 4 times as old as his brother Sohan. The ages of Mayadevi and Soham differs by 65. Mayadevi and Sohan's age differs by 65. Find the age of Mayadevi in year. 4 इक्वेशन आहेत, 4 अननोन आहेत. एवढं सॉल्व करायला लागतं का?
अजिबात नाही, कारण प्रश्न तसा विचारतच नाहीत तुम्हाला. त्यांनी प्रश्न काय विचारलाय, फाइंड द एज ऑफ मायादेवी इन इयर्स. मायादेवीचं वय विचारले. आता मला ह्याच्यात बघून कळतंय मायादेवी रामच्या तिप्पट आहे, म्हणजे मायादेवी 3च्या पटीत आहे. मायादेवी कितीच्या पटीत आहे, 3च्या पटीत आहे. मग बघा, एक तर आपल्याला एवढं माहित आहे मायादेवी सोहनचा डिफरन्सच 65 आहे, म्हणजे डेफिनेटली मायादेवीचं वय 65 पेक्षा जास्त पाहिजे. मग 45 आणि 36 हे दोन आन्सर येतील का, नाही. दुसरी गोष्ट काय, मायादेवी 3च्या पटीत आहे, तर मायादेवी 3च्या पटीत पाहिजे. 69 3च्या पटीत आहे का, आहे. 85 3च्या पटीत आहे का, नाही. आन्सर काय आलं, ऑप्शन नंबर बी. तर हा अप्रोच तुम्हाला ठेवायला लागतो आणि हा प्रॅक्टिसने येतो, कारण रेशो न करायचंय आपल्याला, एक्स आणि वाय न करायचंच नाही. चलो पुढे जाऊया. द प्रेझेंट एजेस ऑफ ए अँड बी आर इन द रेशो ऑफ 3:4. ए आणि बी चं प्रेझेंट एज किती आहे, 3:4 आहे. 5 years back the ratio of their ages was 2:3. 5 years back their ratio was 2:3. Find the present ages of A. So फरक कितीचा आहे, 1चा. रेशो ऑलरेडी ऍडजस्टेड आहे. 4चं 3 झालं, 1 न कमी, पण त्यांच्या भाषेत 5 न कमी आहे, म्हणजे आपल्या 1ला काय म्हणतायत, 5. एचं आजचं वय विचारलंय. एचं आजचं वय आपल्या भाषेत 3 आहे, पण आपल्या 1ला 5 म्हणताय, तर आपल्या 3ला 3×5 15. किती येणार आन्सर, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट. In a family, the combined age of husband, wife, a son is 90 years. Combined age of husband, wife and son is 90 years. The husband is the oldest. Husband old hai. The difference in the ages of husband and wife is 1/3 of the age of their son. Difference in the ages of husband and wife is 1/3 of their son. 1/3 of their son. Okay. After 10 years, the ages of son would be half the age of his father. After 10 years, after 10 years, the age of son would be half the age of his father. After 10 years, s plus 10, half of father म्हणजे husband plus 10/2. Okay. फादर. व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ हिज मदर. मदरचं प्रेझेंटेज पाहिजे, म्हणजे त्या वाईफचं प्रेझेंटेज पाहिजे. मदरला आपण वाईफ म्हटलं, तर वाईफचं प्रेझेंटेज आपल्याला काढायचं. आता चला एक एक गोष्ट आपण करत राहू. सगळ्यात पहिल्यांदा ह्याला जरा नीट करून घेऊ आपण. 3 इक्वेशन आहेत, आपल्याला 2 मध्ये त्याचं कन्वर्ट केल्याशिवाय उत्तर काढता येणार नाही, तर आपण त्याला 2 मध्ये कन्वर्ट करू. आपल्याला मदरचं एज काढायचं आहे किंवा वाईफचं काढायचं आहे, तर वाईफला आपण ठेवूया आणि बाकी सगळं पुट करत राहू आपण. आता जर समजा पहिलं इक्वेशन घेतलं, ह्याच्यात जर वाईफ आणि सन ठेवला तर काय होतंय, हजबंड बरोबर काय होणार आहे, W प्लस 1/3 ऑफ S. हजबंड बरोबर काय होणार, W प्लस 1/3 ऑफ S प्लस W प्लस S. ह्याच्यात पुट केलंय फक्त मी, इज इक्वल टू काय आलं 90. पण एका इक्वेशन नाही काय होणार, आपल्याला 2 इक्वेशन पाहिजेत. अजून एक आपल्याला W चं इक्वेशन पाहिजे, मग ह्याच्यात ठेवू शकतो. हजबंड बरोबर काय ठेवायचं, W प्लस 1/3 ऑफ S. तर बघा S प्लस 10 इज इक्वल टू हजबंड म्हणजे काय, W प्लस 1/3 ऑफ S प्लस 10/2. आता 2 इक्वेशन मिळाले मला, ह्याला सॉल्व्ह करू. पहिल्यांदा हे काय येणार आहे, 2W. पहिलं इक्वेशन घेतोय मी, 2W 1/3 S प्लस S किती येणार, 4/3 S प्लस 4/3 ऑफ S इज इक्वल टू 90. डन. आणि परत खालच्यात पण आपण टाकू, S प्लस 10 हे 2 इकडे घेतलं तर 2S प्लस 20 इज इक्वल टू इकडे काय येणार आहे, W प्लस 1/3 ऑफ S प्लस 10. ओके. 1/3 ऑफ S आणि W इकडे घेऊन टाकू आपण. 1/3 ऑफ S जर इकडे घेतला तर किती होतंय ते, 2 minus 1/3, 5/3 ऑफ S, 5/3 ऑफ S मायनस W आणि 20 तिकडे टाकलं तर -10. म्हणजे याच्यावरून मला हे इक्वेशन भेटलं. 2 इक्वेशन आपण आता भेटले. आता W आणि S मध्ये, W आणि S मध्ये. आता मला सांगा, ह्याला मी 2 न मल्टिप्लाय करतो, 2W होऊन जाईल आणि सगळे इक्वेशन नीट होऊन जाईल आपलं. म्हणजे 2 न मल्टिप्लाय केलं 10S/3 मायनस 2W इज इक्वल टू -20. आणि 2W आणि -2W आता ऍडिशन केल्यावर कॅन्सल होतील. मग इथं काय राहतंय, 4/3 ऑफ S प्लस
10s/3 इज इक्वल टू 90 - 20 किती येते 70. हे किती झालं मग 14s/3 इज इक्वल टू 70. मग किती येणार 14×5 = 70 आणि s बरोबर काय झालं 3×5 = 15. तर सनचं एज काय झालं 15. मग मला जर सनचं एज कळालं तर मला W चं ऑटोमॅटिक कळून जातंय. हे बघा सनचं एज 15, आपल्याला वाईफ विचारले, मदर विचारले, सनचं एज 15 मिळाले, मी ह्याच्यात पुट करतो 15. तर 3×5 = 15, 5×4 = 20, 20 तिकडे गेलं तर 70. 2W बरोबर 70. तर W बरोबर किती येणार 35. वाईफचं म्हणजे मदरचं एज काय झालं 35. कळलं. दुसऱ्या ह्याच्यात तुम्ही काही करू शकत नाही कारण बेरीज वजाबाकीच्या गोष्टी आहेत. आणि वाईफचं असं डायरेक्ट कशाच्या पटीत आपल्याला दिलंय का वाईफ कशाच्याच पटीत आपल्याला दिलेलं नाहीये वाईफचं एज. त्यामुळे आपण एवढेच एक काहीतरी गोष्ट करू शकतो. ठीक आहे. चला पुढे. 3 years ago the age of person was 6 times the age of younger brother. पर्सनचं एज काय 3 years ago त्याच्या ब्रदरच्या 6 टाइम्स आहे. म्हणजे ब्रदर एक असेल तर पर्सन 6. कधी 3 years ago. 8 years later the age of the person will be 3 years less than the twice the age of his younger brother. आता जेव्हा मल्टिप्लिकेशन ऍडिशन मिक्स येतं शॉर्टकट चालायचे बंद होतात. तुम्हाला ते मनानच करायला लागतं की बाबा 3 वर्षापूर्वी p - 3 काय होता त्या ब्रदरच्या 6 टाइम्स होता. आणि नंतर काय म्हटलंय 8 years later म्हणजे p + 8 the person will be 3 years less. Person will be 3 years less than the twice the age of his younger brother. Twice the age of younger brother 8 वर्षानंतरचं त्याच्यापेक्षा 3 वर्षाने तो कमी होता. असंच तुम्हाला लिहायला लागतं. याला कुठलाही शॉर्टकट चालत नाही. Find the present ages of person and his younger brother. Present age of person and his younger brother. पर्सनचं आणि यंगर ब्रदरचं एज काढायचं. पण एवढं सॉल्व्ह करायची गरज नाही. तर ऑप्शन दिलेत ना आपल्याला. जर मी पर्सनचं 12 पकडलं तर 3 वर्षापूर्वी 9 आणि हा 3 वर्षापूर्वी 1 9वाच 1 येते. आपलं तर 6च 1 आहे. चालेल का नाही. परत 5 वर्षापूर्वी 5 आणि हे पकडलं. कोणाचं विचारलं पर्सन छोटा असू शकत नाही. हे तर येणारच नाही. परत हे 15 आणि 5 पकडू. 15 - 3 12 आणि 5 - 3 2. 12/2 म्हणजे 6/1. जमलं का जमलं. आला आन्सर. कळलं. सॉल्व्ह करत बसलो का आपण नाही. पण हे मगाच्या गणितात होत नव्हतं. मगाचं गणित तुम्हाला सॉल्व्हच करावं लागलं असतं. ह्याच्यात हे सॉल्व्ह करायची गरज नाही पडली. त्यांनी आपल्याला एजेस विचारले. 3 वर्षापूर्वी ते या रेशो मध्ये पाहिजे होते बस. तसं एकच ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी. द सम ऑफ द एजेस ऑफ 6 children born at the interval of 2 years each is 90 years. आता खूप सिंपल आहे. 6 मुलांचं इंटरवल आहे 2-2 वर्षांना. म्हणजे अरिथमॅटिक सिरीज आहे 6. अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल तर ऍव्हरेज काय असतो मधली संख्या. सम काय 90. मग 6 ची सम 90 आहे तर ऍव्हरेज काय येणार 90/6 दॅट इज 15. म्हणजे मधलं काय पाहिजे 15. 3 इकडे 3 इकडे मध्ये काय येणार आहे 15. 2-2चा गॅप आहे म्हणजे इथे 1चा गॅप असणार इथे 1चा. म्हणजे हे किती येणार आहे 14 आणि हे किती येणार आहे 16. आणि ती सिरीज काय असणार आहे मग 12 10 परत 18 आणि 20. ऍव्हरेज आणि एजेसचं दोन्हीचं मिक्सचर आहे. व्हॉट इज द एज ऑफ द एल्डेस्ट चाइल्ड. एल्डेस्ट चाइल्डचं एज काय एज 20. ओके. हे आपण काय शिकलोय मिडल नंबर इज ऑल्सो ऍव्हरेज. कधी कधी कॉन्सिक्युटिव्ह नंबर, कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर, कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर अँड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ह्याला आपल्याला x + 2 x + 4 असं करावं लागत नाही. असं डायरेक्ट आन्सर सुद्धा येऊ शकतो. ओके. तर अशा प्रकारे आपण आज SSC CGL 2024 Tier 1 त्याच्यातल्या एजेस टॉपिक मधले जेवढे प्रश्न आले ते 36 शिफ्ट मधले ते सगळेचे सगळे प्रश्न आपण याच्यात घेतलेले आहेत. आपली सिरीज अशी चालू राहणार आहे. तुम्ही 100% सिरीज बघा सगळी. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल सगळ्या एक्झामसाठी ना की फक्त SSC साठी. आणि बरेच जण बॅचचं विचारतात तर बॅच सध्या माझ्या डोक्यात नाहीये. तुम्ही YouTube सिरीजचा फक्त आनंद घ्या आणि लेक्चर्स बघा. याची PDF आपण SSC एज्युकल्चर या टेलिग्राम चॅनलवर देतोय तर त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. SSC एज्युकल्चर या टेलिग्राम चॅनलवर देतोय आणि इथं माझा नंबर आहे. याच्यावर तुम्ही मला तुमचे डाउट्स जे काय असतील फॉर्म भरायचे अभ्यासाचे सगळे असतील ते तुम्ही मला याच्यावर विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.